नमस्कार, बोलू मराठी मध्ये आपले स्वागत आहे। गोपीचंद पडळकर हे नाव तुम्ही ऐकलेच असेल। त्यांच्या बाबतीतलाच एक किस्सा आहे। आज आपण तो किस्सा आपल्या बोलू मराठी मध्ये पाहणार आहोत। गोपीचंद पडळकर यांच्यावर कायम मंगळसूत्र चोरीचा आरोप होता। गोपीचंद पडळकरांवर आरोप होणाऱ्या मंगळसूत्र चोरीच्या स्टोरी बद्दल बोलायचं झाले तर 2009 मध्ये गोपीचंद पडळकरांच्या मतदारसंघातल्या खरसोंडी गावात राजू कदरे या कार्यकर्त्याचं लग्न होतं। लग्नाच्या पत्रिकेत गोपीचंद पडळकरांचं नाव प्रमुख पाहुणे म्हणून लिहिलं होतं। त्या लग्नातच काही कारणामुळे वाद झाला, ज्यात महिलाही मध्ये पडल्या, धक्काबुक्की झाली आणि त्यातूनच गोपीचंद पडळकरांवर भांडण, मारामारी आणि मंगळसूत्र चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला। गोपीचंद पडळकर यांच्या म्हणण्यानुसार जेव्हा लग्नात वाद झाला तेव्हा ते तिथे उपस्थितच नव्हते। सगळा वाद झाल्यानंतर तासाभराने लग्नात पोहोचले, पण तिथल्या सरपंचाच्या माध्यमातून त्यांच्यावर मंगळसूत्र चोरीची केस टाकण्यात आली। 2008-9 दरम्यान त्यांच्यावर बऱ्याच खोट्या केसेस टाकून त्यांना 2 महिने जेलमध्ये टाकलं होतं आणि त्यातलीच ती मंगळसूत्र चोरीचा तो किस्सा। तुम्हाला हा किस्सा कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा।